कोल्हापुरातला फेमस क्रिस्पी चीज वडा कुठे मिळतो तर चला तुम्हाला आज मी दाखवते. मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा. एकदम चीजी आहे आणि क्रिस्पी आहे. स्वप्नात पण वाटलं होतं माझं असं म्हणजे एवढं मोठं होईल. पुण्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये चालू झालेला आहे हा क्रिस्पी चीज वडा. पुण्यामध्ये फार फेमस आणि व्हायरल झाला होता, आपण सोशल मीडियावरती बघितला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये स्टार्ट झालेला आहे. कोल्हापूरकरांसाठी आपल्याला इथे क्रिस्पी चीज वडा मिळणार आहे. तर मी तुम्हाला हा स्पॉट दाखवणार आहे आणि याची म्हणजे बनवण्याची पद्धत देखील दाखवणार आहे, कशी आहे, टाइम, वेळ, सर्व माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीला इथे वडे असे सुंदरपैकी ब्रेड क्रम्स मध्ये डिप करून असे बुडवून व्यवस्थित त्यांना ब्रेड क्रम्स लावून असे सॉटे करून व्यवस्थित लाईनीत ठेवलेले आहेत, कारण की हे आता तळण्यासाठी तयार होणार आहेत. तर बघू शकता असे छानपैकी हे प्रेस करून सगळीकडून कोटिंग करत आहे ब्रेड क्रम्सची आणि भरपूर क्वांटिटीमध्ये इथे वडे बनवले जातात. तर हा क्रिस्पी चीज वडा फार फेमस आहे. अशा प्रकारे ही कोटिंग केली जाते, त्याच्यानंतर हे फ्राय केले जाणार आहेत. तर गरमागरम तेलामध्ये असे हे छानपैकी क्रिस्पी चीज वडे आता फ्राय करणार आहेत. बघा, एकसारखे हे वडे आता सोडण्यात आले आहेत. तर भरपूर क्वांटिटीमध्ये इथे रोज वडे तयार होतात. तर आणि हा फेमस स्पॉट आहे आपल्या कोल्हापूरचा क्रिस्पी चीज वडापावसाठी. बघू शकता भरपूर वडापाव इथे हा फ्राय केला जात आहे, क्रिस्पी चीज वडा. आणि इथे 2 कढया आहेत, मी तुम्हाला दाखवते. तर साधारण 5 मिनिटांनंतर हा वडा छानपैकी असा सोनेरी कलर मध्ये भाजला जातो. बघू शकता अगदी छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि हे येल्लो टर्न झालेले आहेत, गोल्डन कलर मध्ये छान सोनेरी कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत. असे हळुवारपणे ते असे परतत आहेत, पलटत आहेत वडे. अगदी सुंदर दिसत आहे. दिसायला सुंदर जितके दिसत आहेत त्याहून भारी यांची टेस्ट आहे. अगदी छान दिसत आहेत बघा. आणि ही दुसरी कढई बघू शकता तुम्ही. तर अशा दोन्ही कढया भरून इथे सारखे कंटिन्युअसली वडे तयार होत राहतात, कारण की भरपूर गर्दी असते, भरपूर गिराईक असतं इथे. आणि आता छानपैकी असे फ्राय झालेले आहेत वडे आणि ह्यांचं तेल व्यवस्थित नितळून घेतलं जातं आणि हे गरमागरम जे गिराईक येतात इथे खाण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्यासाठी हे वडे सर्व्ह केले जातात. अगदी छान दिसत आहेत बघा. तर असा वडा घेतात आणि ह्यांना दोन्हीकडून असे कट्स केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. असे कट करून ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी टोमॅटो केचप टाकला जातो, टोमॅटो सॉस, त्याच्यानंतर मिओनीज आणि पेरी पेरी मसाला देखील असतो. वेगवेगळे मसाले आहेत त्यांच्याकडे. तर असा गरमागरम तुम्हाला सर्व्ह करून इथे वडा दिला जातो आणि अगदी छान दिसत आहेत बघा. आणि इथे नेहमी गर्दी असते ह्यांच्या स्टॉलवरती, स्टॉल चालू व्हायच्या अगोदरच. तर भरपूर प्रमाणात ग्राहकांनी यांना सपोर्ट दिलेला आहे. तर ह्यूज क्वांटिटीमध्ये इथे ग्राहक येतात. आता जस्ट सुरुवात झालेली आहे, ह्याच्यानंतर गर्दी भरपूर असणार आहे. म्हणून मी आधीच जरा आले होते, जर मला व्यवस्थित व्हिडिओ शूट करता येईल, कारण की इथे भरपूर गर्दी असते. तर बघू शकता तुम्ही असा हा छोटासा स्टॉल आहे व इथे गर्दी भरपूर मोठ्या प्रमाणात होते. तर हा स्टॉल फुल फॅमिली एक चालवत आहे आणि फुल फॅमिली सपोर्ट करते ह्या स्टॉलसाठी. फॅमिली मेंबर्स इथे स्वतःच्या स्टॉलवरती असे कामं करतात आणि ह्या स्टॉलचे ते 2 ओनर आहेत, हे हजबंड वाईफ आहेत, नवरा बायको हा व्यवसाय करतात. तर उर्वरित माहिती मी सर्व त्यांच्याकडून घेत आहे, तुम्ही बघा पुढे. तर हर्षद, तुमच्या मनात कसं काय आलं की तुम्हाला हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे? ते माझं पण स्वप्न होतं स्वतःला काहीतरी बिझनेस करायचा. भरपूर कामं केले, सगळ्यांना मदत पण केली. म्हणजे असं मला काहीतरी करायचं होतं. म्हणजे शक्यतो माझं जास्त नॉनव्हेज मध्ये जरा सेव होतं मच्छीचं. तर काय ते आपले रेणुका वड्यावर यात्रा असते, मग 13 डिसेंबरला मी पहिला स्टार्ट घेतला. म्हणजे चालू करणार म्हणून एक 100 वडे जाऊ देत असा हिशोब होता. मग तिथं प्रतिसाद मला चांगला मिळाला वड्याचा. मग 200-250 वडे तेव्हा घेतले. लगेच दुसऱ्या दिवशी मी परत स्टॉल चालू केला, तेव्हा एक 200 वडे घेतले. मग मला लोन एक आलं 50,000 रुपये. मग आता एक गाडी करून आपण स्टीलची, म्हणजे अट्रॅक्शन जरा कस्टमर होईल आणि दिसायला चांगला सेटअप पण होईल, अशा हिशोबाने मी ते सगळं केलं. मग 1 जानेवारीला मी हा स्टार्टअप घेतला. या वर्षी, नवीन वर्षी या वर्षी नवीन 2026 ला स्टार्टअप घेतला. मग तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे? एक नंबर रिस्पॉन्स आहे, कस्टमर पण चांगला आहे, रिपोर्ट तर एक नंबर आहे कस्टमरचा. आणि वेळ काय आहे, टाइम, ऍड्रेस वेळ वगैरे माझी व्यवस्थित असं आमच्या प्रेक्षकांना सांगा. वेळ माझी आहे 5 ते संध्याकाळी 9-9:30. ऍड्रेस? ऍड्रेस रेणुका मंदिर पासून थोडस वर आल्यावर आयसोलेशन हॉस्पिटल रोड, कोल्हापूर. अच्छा. आणि तुमची फुल फॅमिली तुम्ही असं सगळी फॅमिली जाईल, बाहेरचं कोण नाही. मामा आहे, मामाची 2 पोरं आहेत, एवढे पण येते माझी इथं. सगळी घरातली जाईल, बाहेरचं असं कोण नाही.
फुल फॅमिली मिळून हा बिझनेस मस्तपैकी सांभाळतात आणि छान असा पुढचा कार्ट आहे ही अशी माहिती घेतलेली आहे. आणि तुम्हाला अजून कोणाला प्रोत्साहन द्यायचं असेल असं बिझनेस करण्यासाठी तर काय सांगाल? 100% बिझनेस करावा. नोकरीपेक्षा नोकरीपेक्षा बिझनेस व्यवसाय चांगला. केलेला कधी पण चांगला. म्हणजे कसं स्वतः मालक आणि कुणाचा ह्यो मालक असं म्हणला, त्यो मालक असं म्हणला, असं काय व्हायला नको. माणसांचा गैरसमज जास्त होते. हो. आणि त्याला पेमेंट जास्त, त्याला कमी, असं काही व्हायला बरोबर. नाही. म्हणजे कुठला पण बिझनेस असतो तिकडे स्वतःला करतो. बरोबर. मला ते 29 वर्षानं म्हणजे अनुभवायला मिळालं स्वतःला. म्हणजे असं स्वप्नात पण वाटलं होतं माझं असं म्हणजे एवढं मोठं होईल. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केलेला चांगला. आणि आपण एक लाईव्ह उदाहरण बघत आहात तर सगळ्यांना युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल असा आपण एक व्यवसाय बघितलेला आहे. आणि आता मग तुम्हाला मी फुल कार्ड दाखवणार आहे की कसं आहे काय नाही, ऍड्रेस सर्व तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हाय, मी समता हर्षद वनेरे. आम्ही आमचा हंसिका क्रिस्पी वडा हा आमचा स्टॉल आहे रेणुका मंदिर पाशी. तर तुम्ही एकदा व्हिजिट करा. आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. मराठी माणसांना सपोर्ट केला आपली पण माणसं जरा वरती येऊ देत. व्यवसाय आपला मराठी माणसाचा व्यवसाय चांगला चालू दे यासाठी तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि तुम्ही देखील तुमच्या मिस्टरांना मदत मी करताय. पण माझ्या मिस्टरांना मदत करते. म्हणजे त्यांचं नाव मोठं होण्यासाठी माझा फुल सपोर्ट आहे त्यांना. त्यांना काहीही मदत लागू दे, मी कायम त्यांच्यासाठी नक्की पहिला उभी राहणार. आम्ही दोघांनी चालू केलं म्हणजे 13 डिसेंबरला आम्ही रेणुका वड्यावरची यात्रा होती तेव्हा आमचा पहिला स्टॉल लागलाय. आणि त्याच्यानंतर जरा पैशाची ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून आम्ही मेन स्टॉल आमचा तेव्हा नव्हता, लगेच चालू केला नाही आम्ही. गाडी तयार झाली नव्हती आमची त्याच्यामुळं. पण आम्ही 1 जानेवारीला स्टॉल चालू केला आणि लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे, एवढं म्हणजे त्यांनी चांगलं रिस्पॉन्स देतात. त्यांच्यासाठी मनपूर्वक त्यांचे आभार आहे. आणि असाच तुमचा सपोर्ट आम्हाला कायम राहू दे. तुम्ही असंच आम्हाला मदत करा हीच माझी विनंती आहे तुमच्याकडे. थँक्यू. हंसिका क्रिस्पी चीज वडापाव येऊन नक्की ट्राय करा. 100%. कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आपण क्रिस्पी चीज वडापाव चालू केला आहे. एकदा नक्की भेट द्या, म्हणजे कळेल तुम्हाला पण क्रिस्पी चीज वडा काय क्वालिटी आहे आणि काय चीज आहे. एकदा नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या. हंसिका क्रिस्पी चीज वडा. तर हा क्रिस्पी चीज वडा मी आता ट्राय करते, बघू याची चव कशी आहे. वाव, एकदम चीजी आहे आणि क्रिस्पी आहे. बघू शकता भरपूर चीज आहे याच्यामध्ये. मला तर चव फार आवडली. एकदम गरमागरम तुम्हाला इथे क्रिस्पी चीज वडा मिळतो. तर नक्की एकदा ट्राय करा. संपूर्ण माहिती मी दिलेलीच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर चवीला 1 नंबर आहे. मी ट्राय केलेला आहे, मला भरपूर आवडलेला आहे. तर माझा पर्सनल सजेशन आहे तुम्ही येऊन नक्की एकदा ट्राय करा, उत्तम आहे. आणि ऍड्रेस सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच छान छान गोष्टी घेऊ. तोपर्यंत बाय बाय. तर हे आहे ओढ्यावरील रेणुका मंदिर. इथून आपल्याला सरळ जायचं आहे आणि उजव्या साईडला तुम्हाला दिसेल आयसोलेशन हॉस्पिटल रोड. इथेच तुम्हाला दिसणार आहे क्रिस्पी चीज वडापावचा हा कार्ड. तर एकदा नक्की भेट द्या.